Hello student, today we are going to study very interesting and very favorite chapter trigonometric function. Hello विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचा आवडता चॅप्टर कुठला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सर्वांना आवडतो ना ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चॅप्टर. तर हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. त्याच्या आधी 11वीपेक्षा 12वीचं मॅथ्स सिलेबस इझी आहे. याचं कारण काय आहे, आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे 4 चॅप्टर होते 8 पैकी, बरोबर, पेपर फर्स्टमध्ये. तर इथं फक्त 7 चॅप्टरपैकी एकच चॅप्टर आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आपण जो आज स्टुडे विल स्टार्ट ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन सुरुवातीला 2013च्या आधीच्या सिलेबसच्या वेळेस फक्त 12वीला होता. 12वीला डिफिकल्ट झाला म्हणून 11वीला आणला, 11वीला डिफिकल्ट झाला म्हणून 10वीला आणला, 10वीला डिफिकल्ट झाला म्हणून काय आणलाय 9वीला. तर असा 4 वर्षामध्ये हा चॅप्टर डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. हा मॅथमॅटिक्सची एक ब्रँच आहे जी व्हेरी IMP आहे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्समध्ये. ठीक आहे. आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हटले तुम्हाला काय आठवतं सुरुवातीला? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हटले काय? देयर आर हाऊ मेनी फंक्शन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन? देयर आर 6 फंक्शन. व्हिच फंक्शन? फर्स्ट sin theta, cos theta, tan theta. These are the main 3 standard function of trigonometric function. Other 3 function which is are reciprocal, cosec theta, sec theta आणि tan theta. Sorry, cot theta. These are the 6 function trigonometric function. हे बेसिक आहे आणि ह्या 6 वर्डवर हा चॅप्टर डिपेंड आहे. ठीक आहे. साइन, कॉस, टॅन. साइनच्या वेळेस काय असते? कोसेक. कॉसच्या वेळेस सेक आणि टॅनच्या वेळेस काय असते? कॉट. दॅट मीन्स साइन थीटा इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. किंवा अदरवाइज क्रॉस करा, कोसेक थीटा इक्वल टू काय? 1 अपॉन साइन थीटा. हे दोन्ही एकमेकांचे काय? रेसिप्रोकल आहे. सेम cos sec रिलेशन काय? दॅट मीन्स cos थीटा इक्वल टू 1 अपॉन sec थीटा. किंवा क्रॉस करा, sec थीटा इक्वल टू काय? 1 अपॉन cos. और दॅट मीन्स tan थीटा इक्वल टू 1 अपॉन cot. अदरवाइज cot थीटा इक्वल टू काय? 1 अपॉन tan थीटा. हे बेसिक फंक्शन आहे, बरोबर. आता याच्यामध्ये चेंज काय असतो? थीटा इथे अँगल आहे ना, थीटा मेजर्ड इन रेडियन. आपला आधार 11वी मध्ये थीटा ऑलवेज मेजर्ड इन काय करायचं आहे? रेडियन. या चॅप्टर मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. बट थीटाच्या ऐवजी काय होऊ शकते? x, sin x, cos x, tan x, cosec x, sec x आणि cot x. हे ठीक आहे. हे झाले बेसिक फंक्शन्स. आपल्याला एकदम बेसिक ना हा चॅप्टर तयार होते. आपण आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये काय करणार आहे? फक्त ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं बेसिक. फर्स्ट सगळ्यांना तो स्टँडर्ड टेबल माहित पाहिजे. कुठला? साइन, कॉस, टॅनच्या अँगलची किंमत. अँगल ट्रिग्नॉमेट्रिक टेबल. टेबल फॉर व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन फॉर अँगल्स थीटा. कुठल्या अँगल्स आहेत बघा? फर्स्ट काय करू आपण इथं? कॉलम वाईज राईट करू. थीटा अँगल्स आणि TF फंक्शन्स. ठीक आहे. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. तुम्हाला हे 9वीला झाले, 10वीला झाले आणि 11वीला झाले. बट 12वीला एक ह्याचा यूज करायचा आपल्याला. 12वी मध्ये काय तुम्ही 9वी 10वी 11वी जे शिकला त्याचं काय ऍप्लिकेशन आहे.
बट हे परफेक्ट माहित असेल तरच आपल्याला यातील एक्झाम्पल फॉर्म्युले सॉल्व्ह करता येतील. आता टीएम मध्ये काय फर्स्ट बघू आपण साइन. तर साइन थीटा, साइन 0 माहित आहे. साइन 0 ची व्हॅल्यू काय 0. साइन 30 1/2. हे कसं येत आहे आपण प्रूव्ह दॅट केलंय 9वी ला 10वी ला पण. ठीक आहे. टेकिंग नंबर आपल्या इथं तर लक्षात ठेवायचं फक्त फर्स्ट रो कुठला साइन थीटाचा. साइन 30 1/2. साइन 45 काय 1/2 साइन 60 √3/2 आणि साइन 90 काय असते 1. ठीक आहे. 0 30 45 60 90. पुढचं माहिती आहे 180 270 पिरियडिक फंक्शन आपण आता बघितलंय. बट बेसिक हा बघू आपण. ठीक आहे. कॉस थीटा काय ऍड करायचं. जर साइन चा रो आपला पार्ट असेल तर आपण काय लिहू शकतो कॉस चा रो राईट करू शकतो. कॉस 0 म्हणजे काय ही व्हॅल्यू राईट करा ना 1. हे √3/2 1/2 ॲज इट इज 1/2 आणि हे काय येईल 0. ह्याच्यानं काय समजतंय मग cos 0 1 cos 30 √3/2 cos 45 1/2 cos 60 1/2 आणि cos 90 काय केलं 0. हे राईट केलेला अँगल फक्त रिव्हर्स न राईट करायचं आहे. फर्स्ट जो लास्ट आहे तो काय घ्यायचा कॉसला फर्स्ट. साइन माहित असेल तर कॉस लिहिता येते आणि वी नो दॅट जर साइन आणि कॉस माहित असेल तर आपल्याला काय राईट करता येते टॅन. तर टॅन मध्ये बघा टॅन थीटा. टॅनचा बेसिक फॉर्म्युला काय साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बघा टॅन 0 लिहायचं. टॅन 0 म्हणजे काय साइन 0 अपॉन कॉस 0. 0/1 काय येईल 0. साइन टॅन 30 म्हणजे काय साइन 30 अपॉन कॉस 30 1/2 √3/2 2 ला 2 काय होईल कॅन्सल. काय येईल इथं 1/√3. इथं टॅन 45 1/√2 1/√2 काय होईल कॅन्सल. काय येईल इथं 1. टॅन 45 ची व्हॅल्यू काय आली 1. टॅन 60 म्हणजे काय साइन 60 अपॉन कॉस 60 तर 2 काय होईल कॅन्सल. काय आलं √3. लास्टला बघा टॅन 90 साइन 90 अपॉन कॉस 90 1/0. जर डिनॉमिनेटर 0 असेल तर काय लिहितो आपण नॉट डिफाइन म्हणजे काय इन्फिनिटी. आता याच्यावर तुम्हाला साइन कॉस टॅन अप टू 90 राईट करता येते बरोबर. 180 आणि 0 ची व्हॅल्यू सेम असते बरोबर का पिरियडिक फक्त काय साइन येते परत मायनस साइन. आपण राईट करू शकतो 180. आता 180 आणि 0 ची किंमत सेम असते बघा. साइन 0 आणि साइन 180 0 बट इथे काय असते -0. -0 इज नॉट अलाउड. मायनस लिहा किंवा प्लस लिहा आपण. ठीक आहे. अंडरस्टँड काय राईट करतो मायनस. व्हिच व्हॅल्यू रिपीट राईट होते. पिरियडिक म्हणजे काय द व्हॅल्यू व्हिच इज रिपीटेड अंडर सम फिक्स्ड इंटरवल इज कॉल्ड पिरियडिक व्हॅल्यू. मग 0 आणि 180 या पायने काय होतात रोटेट होतात सर्क्युलर मध्ये. त्यामुळे व्हॅल्यू काय होते मायनस साइन म्हणून रिपीट होते. cos 0 आणि cos 180. cos 180 किती आहे -1 हीच व्हॅल्यू. आणि परत tan 180 -0. हे -0 आपण काय लिहितो प्लस मायनस. प्लस राईट करा किंवा मायनस राईट करा फक्त ते समजण्यासाठी राईट केले पिरियडिक. सेम कोसेक सेक आणि कॉट ह्याच्यावर तुम्ही राईट करू शकता. त्या काही पार्ट करायची गरज नाही आहे. जर बेसिक साइन कॉस टॅन पार्ट असतील तर तुमच्या त्या व्हॅल्यू काय होतील आपोआप पार्ट होतील. हा बेसिक फर्स्ट झाला. सगळ्यांनी हा टेबल पार्ट करायचा आहे. पार्ट करणं महत्त्वाचं नाही आहे फक्त लक्षात कसं ठेवते असा टेबल ठेवायचा आहे. पेपर मध्ये पण राईट करताना आपण काय करतो सुरुवातीला व्हॅल्यू राईट करू शकतो ना रफ मध्ये आणि पुन्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा यूज करू शकता. पेपर फर्स्ट पेपर सेकंड किंवा फिजिक्स मध्ये केमिस्ट्री मध्ये पण तुम्हाला हे अँगल यूज करायचे. त्यामुळे हा टेबल परफेक्ट पार्ट होणं महत्त्वाचं आहे. पार्ट करण्यापेक्षा कसा लक्षात ठेवायचं बघा फक्त फर्स्ट रो हा टेबल तयार करता येते. साइन कॉस टॅन काय ऍड करता येते कोसेक सेक आणि कॉट. ठीक आहे. आता आपण ह्या चॅप्टरचं मेन बेसिक काय बघा. तर ह्या चॅप्टरचं मेन बेसिक काय अलाइड्स अँगल्स. काय अलाइड्स अँगल. तुम्हाला आठवतं का बघा अलाइड्स अँगल्स हे सगळं 11वीला झालंय. अलाइड्स अँगल वर 50% एक्झाम्पल डिपेंड आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये 12वीच्या चॅप्टर मधली. ठीक आहे. त्यामुळे आपल्या अलाइड्स अँगल्स एक परफेक्ट करायचं आहे.
फर्स्ट डायरेक्ट अँगल्स काय आपण काय म्हणतो डिफरन्स और सम इज इंटेग्रल मल्टिपल ऑफ n पाय बाय 2 इज कॉल्ड काय अलाइन्ड अँगल. फर्स्ट अँगल काय घेतला होता आपण फर्स्ट अँगल मायनस थीटा. ह्याचे TF राईट करायचे. TF ऑफ अलाइन्ड अँगल इज गिवन बाय फर्स्ट आपण ABC मध्ये राईट करू sin मायनस थीटा B cos मायनस थीटा आणि C tan मायनस थीटा. जर हे तीन लिहिता तर तुम्हाला सेक कोसेक आणि क्वाड्रेट करता येईल. sin मायनस थीटा आन्सर काय मायनस sin थीटा. cos मायनस थीटाचं काय cos. आपल्याला ऑड फंक्शन म्हणून त्याला काय म्हणतो u1 फंक्शन. tan मायनसचं काय मायनस tan थीटा. इथं tan ची पण गरज नाही आहे बघा का समोरच आहे ना sin cos मध्ये काय लिहिलं tan मायनस sin अपॉन cos काय tan मायनस थीटा म्हणजे काय sin मायनस थीटा अपॉन cos मायनस थीटा. बेसिक फॉर्म्युला tan चा tan म्हणजे काय sin अपॉन cos. बेसिक फॉर्म्युला काय sin मायनस थीटा अपॉन cos मायनस थीटा. मग मायनस sin अपॉन cos sin अपॉन cos केले तर tan आणि मायनस sin ॲज इट इज. हा झाला फर्स्ट डायरेक्ट अँगल. सेकंड डायरेक्ट अँगल बघा कुठला सेकंड डायरेक्ट अँगल सेकंड डायरेक्ट अँगल कुठला पाय बाय 2 मायनस थीटा. बघा अलाइन्ड अँगल डिपेंड ऑन क्वाड्रंट. आपल्याला माहिती आहे एक्स वाय प्लेन मध्ये फर्स्ट क्वाड्रंट सेकंड थर्ड आणि फोर्थ. पूर्ण अलाइन्ड अँगल या क्वाड्रंट वर डिपेंड आहे. बघा तर क्वाड्रंट डिपेंड म्हणजे काय फर्स्ट या फर्स्ट क्वाड्रंट रेंज काय इथं थीटा जो असतो थीटा अँगलची रेंज काय 0 लेस दॅन थीटा लेस दॅन पाय बाय 2 म्हणजे 90. सेकंड क्वाड्रंट रेंज काय पाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू थीटा लेस दॅन पाय. थर्ड क्वाड्रंट रेंज काय पाय लेस दॅन थीटा लेस दॅन 3 पाय बाय 2 आणि फोर्थ क्वाड्रंट रेंज काय 3 पाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू थीटा लेस दॅन 2 पाय और इक्वल टू 2 पाय. हे झालं फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. आपण हाऊ टू रिमेंबर साइन ऑफ TF. साइन ऑफ TF फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय असतात सेकंड मध्ये काय असतात थर्ड मध्ये काय असतात आणि फोर्थ मध्ये. आता आपल्याला ते माहिती आहे साइन प्लस प्लस मायनस प्लस मायनस मायनस आणि ते काय प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट बरोबर. बट आपण याला काय करतो इथं याला काय सपोज करतो साइन आणि कॉस. साइन एक्स कोऑर्डिनेट सॉरी एक्स कोऑर्डिनेट काय घेतो आपण कॉस आणि वाय कोऑर्डिनेट काय घेतो साइन. आता ह्याच्यामध्ये बघा हाऊ टू रिमेंबर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपली ही रेंज महत्वाची आहे. रेंज मध्ये अँगल आहेत आपले फर्स्ट क्वाड्रंट प्लस लेझर बेसिक. बट आपल्याला पाहिजे काय अलाइन्ड अँगल मध्ये अँगलची रेंज वर डिपेंड आहे. बघा 0 टू पाय बाय 2. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल TF काय असतात पॉझिटिव्ह लक्षात ठेवले ना. दुसऱ्यामध्ये काय पॉझिटिव्ह असतंय साइन. रिमेनिंग राहतच नाही ऑल पॉझिटिव्ह साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. रिमेनिंग काय असतात निगेटिव्ह ऑल साइन. इथे काय घेतलं होतं आपण tan आणि इथे काय घेतलं होतं cos. ऑल फर्स्ट क्वाड्रंट 0 टू 90 मध्ये पॉझिटिव्ह. साइन इथं पाय बाय 2 पाय साइन थीटा पॉझिटिव्ह साइन आणि कोसेक. रिमेनिंग cos sec cot tan निगेटिव्ह tan cot पॉझिटिव्ह. रेंज काय पाय 180 टू 270 पाय टू 3 पाय बाय 2 ह्याची रेंज. आणि इथं काय 3 पाय बाय 2 टू 2 पाय 270 टू 360 पॉझिटिव्ह cos पॉझिटिव्ह. किंवा आपण याला कुठलं स्टेटमेंट लक्षात घेतलं होतं ऑल स्टुडंट टेक कॉपी. ऑल म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट ऑल TF का असतात पॉझिटिव्ह. स्टुडंटचं S म्हणजे साइन. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. टेकचं T फॉर tan थीटा tan आणि cot पॉझिटिव्ह. रिमेनिंग आर निगेटिव्ह. रिमेनिंग म्हणजे राहिलेले 4 TF फंक्शन का असतात निगेटिव्ह असतात. आणि लास्टला काय राहिलं कॉपीचं C फॉर cos थीटा cos आणि sec पॉझिटिव्ह. बट कुठं रेंज 3 पाय बाय 2 2 पाय 270 टू 3 पाय ह्याच्यावर डिपेंड आहे. आता आणखी राहिला प्रॉब्लेम काय आपण आता कुठं चाललोय समजतंय फर्स्टची रेंज आणि थीटा इथे काय सपोज करायचं आहे ॲक्यूट लेस दॅन 90. आता याच्यामध्ये बघा ह्याच्यावर आपण हे राईट करणार आहे. आता पाय बाय 2 मायनस थीटा हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो
थिटा कुठे आहे 90 पेक्षा लहान, मग काय फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट मध्ये ऑल काय असतात पॉझिटिव्ह. मग इथे काय येईल बघा, कसं राईट करणार आपण, ए साइन π/2 मायनस थिटा, बी कॉस π/2 मायनस थिटा. याचे 3 रेष आहेत आपल्याला TF आणि टॅन π/2 मायनस थिटा. ठीक आहे. आता नीट ऑब्झर्व करा, हे पार्ट करण्यापेक्षा लक्षात ठेवायचं आहे, कारण 9 अँगल्स आहेत. 9 × 3 27 फॉर्म्युलेट आलेल्या अँगलची. हे पार्ट करण्यापेक्षा लक्षात ठेवले तुम्हाला कुठलंही आन्सर फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये राईट करता येईल. ठीक आहे. तर sin π/2 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा लेस दॅन 90 मध्ये थिटा मायनस केला, कुठला क्वाड्रंट येते फर्स्ट. फर्स्ट मध्ये ऑल काय असतात पॉझिटिव्ह, म्हणजे ह्याला येणार आहे आन्सर काय घ्यायचे पॉझिटिव्ह. बट दुसरी एक थिंग्स कुठली लक्षात ठेवण्यासारखी, जर इथं मल्टिपल ऑफ π/2 आलं तर क्रॉस घ्यायचं. क्रॉस घ्यायचं म्हणजे काय घ्यायचं, साइन ला कॉस, कॉस ला साइन, टॅन ला कॉट, कॉट ला टॅन. आता पॉझिटिव्ह येणार, पॉझिटिव्ह येणार बरोबर, आणि मल्टिप्लाय पाय आलं इथं π/2, π/2 3π/2 दोन मल्टिप्लाय नाही तर आपले π/2 आणि 3π/2 हे आलं तर काय घ्यायचं, साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, आपल्याला क्रॉस म्हणून. ठीक आहे. आणि तिन्ही काय येणार पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंट आहे म्हणून पॉझिटिव्ह, आणि π/2 आहे म्हणून साइनचं काय येणार कॉस, कॉस थिटा. कॉसचं काय येणार साइन थिटा, टॅनचं काय येणार कॉट थिटा. एवढा फरक आहे फक्त. असंच आहे कोणी पण, याच्यावर प्लस साइन येईल, क्वाड्रंट चेंज होतील, पण मेथड हीच आहे. साइन कशावर डिपेंड करायचं, हा अँगल कशामध्ये आहे, कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, त्याच्यावर इथे साइन डिपेंड होतात. साइन म्हणजे काय प्लस मायनस, प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. फर्स्ट मध्ये असेल तर ऑल पॉझिटिव्ह घ्यायचे. हे रेंज सांगते तुम्हाला, रेंज की हा अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये लाईज होतोय, त्याच्यावर आपण त्याचे काय घेणार साइन घेणार आहे. आणि TF कुठलं घ्यायचं, जर मल्टिपल ऑफ π/2 असेल तर क्रॉस घ्यायचं, साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट. पुढचं जे काय आपण ते नेक्स्ट याला एक्सप्रेस करू. ठीक आहे. आपण थर्ड आराइट अँगल बघू. आता कुठला अँगल बघू, थर्ड आराइट अँगल. आता याच्यामध्ये बघा थर्ड आराइट अँगल, थर्ड आराइट अँगल काय π/2 प्लस थिटा, 90 प्लस थिटा. कुठे येते सेकंड क्वाड्रंट, कुठे येते अँगलला सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये काय बघा, ए साइन π/2 प्लस थिटा इक्वल टू बी कॉस π/2 प्लस थिटा आणि सी टॅन π/2 प्लस थिटा. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हा कुठला आला सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये काय पॉझिटिव्ह असते, फक्त साइन, फक्त साइनचे आन्सर काय लिहायचंय पॉझिटिव्ह, रिमेनिंग कॉसचे आन्सर काय लिहायचे निगेटिव्ह, टॅनचे आन्सर काय लिहायचे निगेटिव्ह. कोण सांगताय, हा अँगल. राहिला प्रॉब्लेम, हा मल्टिपल आहे ना, परत π/2 आले, π/2 म्हणजे काय परत क्रॉस घ्यायचंय. साइनचे आन्सर काय येणार कॉस, कॉसचे आन्सर काय येणार साइन, टॅनचे आन्सर काय येणार कॉट. साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो, हा अँगल कुठे लाईज होतोय सेकंड क्वाड्रंट. मग याचा आन्सर काय येईल, साइनचा आन्सर कॉस थिटा, कॉसचा आन्सर साइन येईल. बट कुठला क्वाड्रंट आहे सेकंड, सेकंड मध्ये कॉस काय असते निगेटिव्ह, मायनस साइन थिटा. आणि टॅनचं काय येणार π/2 म्हणून कॉट. इथं प्लस मायनस आले ना, किंवा साइन सोडला तर बाकीचे काय घेशील निगेटिव्ह, याचं पण काय येईल मायनस कॉट थिटा. मला वाटतं ह्या दोन याच्यावरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असेल, कधी पॉझिटिव्ह साइन घ्यायचे अँगल लाईज, आणि कधी कॉस घ्यायचे साइन घ्यायचे. समजते. आपण थर्ड अँगल बघूया. थर्ड आलाइट अँगल सेकंड क्वाड्रंट मध्ये जातोय पाय मायनस थिटा. पण दोन्हीचं मिनिंग एकच होते, 90 प्लस थिटा म्हणजे 90 आणि 180 च्या मध्ये म्हणून सेकंड क्वाड्रंट, आणि पाय मायनस थिटा म्हणजे काय 180 पेक्षा लहान. 180 पण कुठं लाईज होतं, 180 पेक्षा लहान कुठं लाईज होणार आहे सेकंड क्वाड्रंट. मग याचं पण आन्सर काय येईल बघा, साइन पाय मायनस थिटा, बी कॉस पाय मायनस थिटा आणि सी टॅन पाय मायनस थिटा. तुमचा जो दुसरा डाऊट राहिला होता तो डाऊट इथे क्लिअर होईल. कुठला पाय असताना काय घ्यायचं, तर पाय असताना मल्टिपल ऑफ पाय 1 पाय 2 पाय 3 पाय 4 पाय आलं मल्टिपल ऑफ पाय, तर ॲज इट इज साइनला साइन, कॉसला कॉस, टॅनला टॅन राईट करायचंय. जर दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले, π/2 असताना काय घ्यायचं आणि पाय असताना काय घ्यायचं. राहिला प्रॉब्लेम प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं, तर पाय मायनस थिटा लाईज इन
सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये साइन आणि कोसेक काय असते पॉझिटिव्ह. मग साइनचा आन्सर काय येईल साइन थीटा. कॉसचा आन्सर काय येईल सेकंड क्वाड्रंट आहे ना इथे काय येईल मायनस कॉस थीटा. आणि टॅनचा आन्सर काय येईल मायनस टॅन थीटा. सेकंड क्वाड्रंट फक्त साइन पॉझिटिव्ह आले. आणि ॲज इट इज काय घेतलंय मी साइनला साइन कॉसला कॉस टॅनला टॅन बिकॉज मल्टिपल ऑफ पाय आहे ना अँगल. पाय मायनस थीटा पाय मायनस थीटा पाय मायनस थीटा. ह्या दोन येऊन किंवा तीन येऊन तुम्हाला क्लिअर झालं असेल पाय बाय 2 आणि पाय असताना काय करायचं आपण कुठं आले पाय मायनस थीटा पर्यंत आलोय. ठीक आहे. आता ह्याच्या पुढचा अँगल काय असणार आहे पाय प्लस थीटा आलाइट्स अँगल. हे तीन लक्षात राहतील. चार झाले ना आपले फर्स्ट सेकंड थर्ड सॉरी हा काय असणार आहे 4 अँगल. ठीक आहे. आपण कुठला बघू नेक्स्ट अँगल 5 अँगल बघूया. ऑब्झर्व करा पाय मायनस थीटा तोपर्यंत